नमस्कार. 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार. या दिवशी आहे वरदलक्ष्मी व्रत. हे व्रत वर आणि लक्ष्मी म्हणजे वरदान देणारी लक्ष्मी साक्षात भगवान विष्णूंची पत्नी असलेल्या श्री महालक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रक्षाबंधनच्या आधीचा जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो. तुम्हाला माहिती आहे का? तर वरदलक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत वेगळे आहेत. श्रावण महिन्यातल्या रक्षाबंधनच्या आधी जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो. काही ठिकाणी याला वरलक्ष्मी व्रत असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं आणि ते श्रावणातील एका शुक्रवारचं व्रत असतं. त्याच दिवशी संकल्प करायचा असतो, पूजा मांडणी करून विधिवत पूजा करायची असते आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं असतं. वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो तर त्यावेळेला त्या कलशात पाणी भरतो, पण या वरदलक्ष्मी व्रतामध्ये कलशात पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील खूप सोपी आहे. हे वरदलक्ष्मी व्रत तुम्ही कर्जमुक्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी, तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहावी यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत निश्चितच करू शकता. तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरातील धनधान्याला बरकत राहावी यासाठी हे एक दिवसाचं व्रत आवर्जून करावं. तर बघा मैत्रिणींनो, थोडक्यात काय आहे की हे एकाच दिवसाचं व्रत आहे म्हणून आवर्जून करावं. आता ते कसं करावं, काय करावं या संदर्भातील संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणी करायची असते. ही मांडणी कधी करायची तर अर्थात 8 तारखेला म्हणजे शुक्रवारी करायची आहे. 8 तारखेला शुक्रवार पण आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा सुरू होते, म्हणजे खूप मोठा दिवस म्हणता येईल. आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी, कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते. तर ही मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल की जेणेकरून दिवसभर ती तुमच्या घरामध्ये राहील. जर तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर ज्या पद्धतीनं वैभवलक्ष्मीची मांडणी असते त्याच्या शेजारी सुद्धा तुम्हाला ही मांडणी करायची असते. ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील. अर्थात वैभवलक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करत असतो आणि ती दर शुक्रवारी आपण करत असतो. आणि वरदलक्ष्मीची मांडणी ही वर्षातून एकदाच करायची असते. हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं, एकच दिवशी केलं जातं. म्हणून सांगते की सकाळी मांडणी करा. अगदी सकाळी तुम्ही 5ला करा, 6ला करा, ब्रह्ममुहूर्तावर केली तर सेवा खूप उत्तम. पण नाही शक्य होत तर तुम्हाला तेवढं जास्त लवकर मांडणी करता येत तर तेवढ्या लवकर तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला करता येणं शक्य आहे तेवढ्या लवकर तुम्ही करू शकता. आता ही पूजा मांडणी कशी करायची ते पण तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी वरदलक्ष्मी व्रत म्हणजे वरदलक्ष्मी व्रत हे तेलंगणा, कर्नाटकमध्ये या दिवशी केलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये ही सेवा केली जात नाही. पण माता लक्ष्मीची सेवा आपल्यालाही घरात व्हावी, तिनं आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून ही मांडणी तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा देखील करायची आहे, कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा. पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे, त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर तुमच्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. तो नसेल तर माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जो कोणता फोटो असेल, मूर्ती असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता फोटोच नसेल तर अशा वेळेला तुम्ही काय करायचं तर तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर ते ठेवलं तरी सुद्धा चालतं. फोटो असेल तर भिंतीला टेकून ठेवायचा आणि श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर थोडंसं तांदूळ ठेवून त्यावरती ते ठेवून द्यायची मूर्ती. त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची आहे, 2 विड्याची पानं घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्या उजव्या हाताला त्यावर थोडेसे तांदळाची रास आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही जी सुपारी घेतलेली असेल ती ठेवायची आहे. माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्रासमोर एक गव्हाची रास टाकायची आहे. त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर एक कलश ठेवायचा आहे. त्या कलशाला 5 कुंकवाने उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या कलशाच्या कंठापर्यंत तांदूळ म्हणजे पूर्ण भरायचा आहे कलश तांदळाने आणि त्या तांदळावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक तेलाचा आणि त्याचबरोबर एक तुपाचा दिवा सुद्धा आवर्जून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीला सुगंधप्रिय असं
तर सुगंध प्रिय आहे आणि सुगंधित अगरबत्ती, सुवासिक धूप, गुलाबाची फुलं, मोगऱ्याचा गजरा मिळाला तर आवर्जून या पूजेमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे। ही पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम, पण एवढ्या सकाळी शक्य नसेल तर जितक्या लवकर तुम्हाला ही पूजा करणं सकाळी शक्य आहे तितक्या लवकर तुम्ही करून घ्यायचे आहे, कारण या व्रताचं उद्यापन संध्याकाळी करायचं असतं आणि सकाळी लवकर पूजा केली की ती दिवसभर आपल्या घरामध्ये राहते, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण सकारात्मक लहरीमध्ये तयार होतं आणि त्या आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये पसरतात आणि त्यामुळं आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं। तर यासाठी तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करायची आहे। आता पूजा मांडणी कशी करायची ते पाहूयात। प्रथम संकल्प करा आणि नंतर पूजा करण्यासाठी सुरुवातीला दीप प्रज्वलित करायचा आहे, दिव्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेतली असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली असेल तर एक ताम्हण घेऊन त्या ताम्हणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्यावरती गणपतीची मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे। सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना स्तोत्र म्हणायचं असेल, नसेल तर तुम्ही ओम गणपते नमः हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालेल। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती किंवा त्या प्लेटवरती ती मूर्ती किंवा ती गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे। हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं, तुमच्याकडे जर असेल तर एखादं लाल फूल आणि मिळाल्या असतील तर दुर्वा सुद्धा अर्पण करून घ्यायचे आहेत। कापसाचं वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साखरेचा किंवा गुळखोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि आता पूजेला सुरुवात करायची आहे। तर बघा, पूजेला सुरुवात करत असताना जो माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ सर्वप्रथम पुसून घ्या, त्याला सुद्धा हळद कुंकू लावून घ्या। हार असेल तर तो अर्पण करा, गजरा असेल तर तो अर्पण करा आणि वस्त्रमाळा सुद्धा अर्पण करायची आहे। मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता तुम्हाला मंत्र म्हणता येईल तो तुम्ही म्हटला तरी चालेल। तर मैत्रिणींनो बघा, तुम्हाला हा जो मंत्र आहे तो 108 वेळा म्हणायचा आहे। अभिषेक करू शकता, म्हणजे 21 वेळा 51 वेळा मंत्र म्हटला तरी चालेल। श्री सुक्तम तुम्ही 1 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 16 वेळा सुद्धा अभिषेक करू शकता। त्यानंतर ते श्रीयंत्र किंवा ती मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे। माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं, गजरा मिळाला तर तो अर्पण करायचा, लाल फूल अर्पण करायचं, वस्त्रमाळा अर्पण करायची आणि जो तांदळाने भरलेला कलश आपण ठेवलेला आहे त्यावर एक पाणीदार नारळ ठेवायचा आहे। बघा, नारळ पाण्याने भरलेला असावा, हे आपल्याला कोणी ओटीत दिलेला नसावा नारळ किंवा सत्कार समारंभात आपल्याला मिळालेला नसावा नारळ, आपल्या स्वतःच्या पैशाने आणलेला नारळ यावर आपल्याला ठेवून द्यायचा आहे। आता त्याच्यानंतर या नारळाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं, वस्त्रमाळा अर्पण करून घ्यायची, गजरा असेल तर तो सुद्धा अर्पण करून घ्यायचा आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्री सुक्तम तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे या व्रतामध्ये 21 प्रकारच्या नैवेद्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, गोड पदार्थ आणि फळं मिळून 21 नैवेद्य तयार करू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता। जसं की तुम्ही काजू, मनुके, बदाम, वेगवेगळी फळं, गोड पदार्थामध्ये खीर, पेढे, दूध, साखर, बासुंदी किंवा अजून जे काही असेल ते सर्व मिळून 21 प्रकारचे थोडे थोडे पदार्थ छोट्या छोट्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचे आहेत। यामध्ये सगळ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट्स, मग काजू, बदाम असेल तर माता लक्ष्मीला ते तुम्ही अर्पण करू शकता आणि तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य जरी देवी लक्ष्मीला अर्पण केला तरी सुद्धा तो तिला प्रिय आहे। तुम्ही खीर सुद्धा अर्पण करू शकता, अगदी तुम्ही शिरा जरी केला तरी हरकत नाहीये। लवंग, हो माता लक्ष्मीला लवंग प्रिय आहे, ते सुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता। वेलदोडे, ज्याला आपण वेलची म्हणतो, तो सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे। बघा, तुमच्याकडे 21 प्रकारचे नैवेद्य देता आले नाही आले तर तुमच्याकडे जे देता येईल ते द्या, शेवटी भक्ती महत्त्वाची आहे किंवा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे। सुरुवातीला गणपतीची आरती, त्यानंतर माता लक्ष्मीची आरती, वरदलक्ष्मी व्रताची आरती करू शकता आणि त्यानंतर कहाणी वाचायची आहे। तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही वाचू शकता
आणि पुस्तक नसेल तर मी कहाणी व आरतीसुद्धा आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। या दिवशी उपवाससुद्धा करायचा असतो। उपवास दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे। या उपवासाला तुम्ही फळं खाऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, चहा, कॉफी, दूध हे सुद्धा घेऊ शकता। हवं असेल तर साबुदाणा किंवा भगर गोड बनवून तुम्ही खाऊ शकता, पण शक्यतो तिखट मिठाचा वापर करू नये। पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की त्यांना डॉक्टरांनी उपवास करू नका असं सांगितलेलं आहे आणि त्यांचा हा उपवास करण्याची इच्छा आहे, हे व्रत करण्याची इच्छा आहे, तर अशा वेळेला तुम्ही औषध गोळ्या वगैरे सुरू असतील तरी उपवासाचे तिखट पदार्थ खाऊ शकता। पण त्यामध्ये मीठ जे आहे ते तुम्हाला उपवासाचं वापरायचं आहे, ज्याला आपण सैंधव मीठ असं म्हणतो। त्या मिठाचा वापर करा आणि तिखट मिठाचा जर फराळ करणार असाल तर फक्त एकच वेळा तुम्ही खा। संध्याकाळी उद्यापनानंतर लगेचच आपल्याला हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे। उद्यापनासाठी 5, 7, 9 सवाष्ण महिला बोलवायच्या आहेत आणि नाही मिळाल्या तर एक सवाष्ण किंवा एक कुमारिका माता लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करावी। आता पूजा मांडणी तर आपण सकाळीच केलेली आहे। संध्याकाळी फक्त धूप दीप लावायचा आणि ज्या काही महिला किंवा कुमारिकांना आपल्याला घरी बोलवलं असेल आपण त्यांचं पाद्यपूजन म्हणजे त्यांचे पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे, त्यांना पिण्यासाठी तुम्ही चहा, कॉफी किंवा दूध देऊ शकता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खीर बनवू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अगदी जेवणसुद्धा बनवू शकता। वरण भात, भाजी पोळी, त्याच्यामध्ये एखादा गोड पदार्थ, स्पेशली खीर बनवायची आहे आणि या स्वयंपाकामध्ये कांदा लसणाचा वापर अजिबात करायचा नाही आहे। यापैकी जे शक्य असेल ते तुम्ही या सुवासिनींना खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी देऊ शकता। त्यानंतर त्यांची ओटी भरायची आहे आणि त्या ओटीमध्ये एक एक फळ जे आहे ते आवर्जून द्यायचं आहे। या अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे। उद्यापन झाल्यानंतर रात्री उपवास सोडायचा आहे। उपवास सोडताना जो काही गोड पदार्थ आपण नैवेद्य दाखवलेला आहे त्यामधला गोड पदार्थ अगदी अगोदर खायचा आणि त्यानंतर वरण भात, भाजी पोळी खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर उत्तर पूजा करायची आहे। उत्तर पूजा करण्यासाठी जिथं पूजा मांडणी केलेली आहे तिथं दिवा लावायचा, त्या पूजेवरती हळद कुंकू अर्पण करायचं, थोड्याशा उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या। पूजेदरम्यान काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आणि माता लक्ष्मीला तू माझ्या घरामध्ये सदैव अशीच कायम स्थिर भगवान विष्णूंसोबत वास कर, तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने माझं घर नेहमी धनधान्यानं भरलेलं राहू दे, किंवा या व्यतिरिक्त अजून जे काही तुम्हाला हे माता लक्ष्मीकडे मागणं मागायचं असेल ते मागायचं आणि या अक्षदा या पूजेवरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे, उचलायची आहे। मूर्ती फोटो जे असेल ते जागेवर ठेवायचं आहे। दिवे वगैरे स्वच्छ करून आपण ते वापरू शकतो आणि सकाळी उत्तर पूजा करताना जो दिवा लावलेला आहे तो हाताने विझवायचा नाही किंवा शांत करायचा नाही आहे, तो दिवा तसाच उचलायचा आणि आपल्या देवघरासमोर किंवा तुळशीसमोर ठेवायचा आहे। जे कळच्या खालचं आपलं धान्य आहे ना, गहू, ते साठवणीतल्या धान्यामध्ये आपलं टाकायचे आहेत। कळशामध्ये जे तांदूळ भरलेले आहेत त्यातले थोडेसे तांदूळ साठवणीच्या तांदळामध्ये टाकायचे आणि थोडेसे तांदूळ त्या दिवशी भात बनवायचा आहे, किंवा जर तुम्ही थोडेसे तांदूळ त्यामधले पक्ष्यांना टाकू शकता। जो काही आपण भात बनवणार आहे तो घरातील सर्वांनी खायचा आहे, म्हणजे अगदी मुठभर या तांब्यामधले तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये अजून दुसरे तांदूळ मिक्स करायचे आणि त्याचा भात बनवायचा। किंवा तुम्हाला जर तांदळाची खीर वगैरे बनवायची असेल तर असा गोड पदार्थ बनवून तो सुद्धा तुम्ही त्या तांदळाचा बनवू शकता आणि तो खाऊ शकता। आता जे काही फुलं हार असतील ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि जो देवीला प्रसाद ठेवलेला आहे तो घरातल्यांनी सर्वांनी मिळून तो प्रसाद खायचा। जो काही नारळ आहे त्याचा अर्थात तो नारळ फोडून तुम्ही खाऊ शकता। फक्त मासिक पाळी, सुतक, विटाळ असेल तर त्यांनी हा प्रसाद खाऊ नये व त्यांनी ही पूजासुद्धा करू नये। आता या दिवशी पौर्णिमा आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत। त्याच्यामध्ये कुमकुम अर्चनाची सेवा असते बघा। महालक्ष्मी अष्टकमंचं पठण करायचं आणि माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे, तर अर्थात आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं जास्तीत जास्त
पठण करायचं आहे। तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। तर वरदलक्ष्मी व्रताबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। या ठिकाणी अतिशय साध्या सोप्या भाषेत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।